आमच्या कट्ट्यावरही एक अभिनेते आले होते, त्यांनी सांगितलं की मी इंटरमिटंट फास्टिंग करतो आणि मग मध्ये फक्त तूप पितो आणि असं. तर हे जे सगळे नवीन नवीन प्रकार येतात डाएटचे, ते कसं म्हणजे लोकांसमोर मोठे प्रश्न असतात की अरे करायचं तर आहे पण करायचं काय नक्की. म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं की काही लोकांना डॉक्टर जेसन फंग जास्त जवळचा वाटतो, डॉक्टर जगन्नाथ दीक्षित तेवढा की यांचं नाव घेतलं तर कसं आपण आंतरराष्ट्रीय काहीतरी नाव घ्यायला पाहिजे. आता इंटरमिटंट फास्टिंग मी एक मध्ये व्हिडिओ केला आमच्या चॅनलसाठी की इंटरमिटंट फास्टिंग इज अ बॅड वे ऑफ डुईंग दीक्षित डाएट. याचं कारण असं आहे इंटरमिटंट फास्टिंगमध्ये काय एम्फसिस कशावर आहे की खायचं किती तासामध्ये आणि उपास किती तास करायचा. त्यामुळे 8 तास, तर 2 पॅटर्न आहे त्याच्यामध्ये. एक पॅटर्न असं आहे की 5 दिवस खा, 2 दिवस फास्टिंग करा. आता हे फार कमी लोक करतात. कॉमन काय की तुम्ही सांगितल्याप्रमाणे 8 तासमध्ये खायचं आणि 16 तास उपास करायचा. 16 आणि 8 तास कॉमन ते आहे. आता 8 तासामध्ये जर तुम्ही खायला परवानगी म्हणून जर 6 वेळा खाल्लं तर तुम्ही इन्शुलिन 6 वेळा तयार करताय आणि इन्शुलिन वाढल्यामुळे होणार दुष्परिणाम तुम्हाला होतील त्याच्यात. दुसरी गोष्ट काय याच्यामध्ये चुकीचं असं आहे की समजा माझ्या भुकेची वेळ 11 वाजता आहे आणि मला टाईम टेबल माझं 12 आणि 8 आहे, तर मी भूक असून खायचं नाही किंवा भूक नसताना खायचं, हे दोन्ही फिजिओलॉजिकल नाही आहे, शरीरशास्त्राच्या दृष्टीने बरोबर नाही आहे. म्हणून मी असं म्हटलं की इंटरमिटंट फास्टिंग इज अ बॅड वे ऑफ डुईंग दीक्षित डाएट. आणि जर तुम्ही इंटरमिटंट फास्टिंगच करत असाल आणि 2दा जेवत असाल तर तुम्ही दीक्षित डाएटच करताय.